21 वर्षांपासून रस्ता नाही. बुलढाण्याच्या नायगाव देशमुख गावाचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. मेहकर जिल्हा मुख्यालयापासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या नायगाव देशमुख ता. मेहकर येथील ग्रामस्थ मागील 21 वर्षांपासून एका सुरक्षित रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2004 ते 05 मध्ये झालेला नायगाव देशमुख ते उमरा फाटा हा 4 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला असून यावर आता खड्डे की खड्डेमय रस्ता असा प्रश्न पडला आहे. प्रमुख समस्या व गावकऱ्यांचा रोष रस्त्यावर डांबर नावाचा अंशही उरलेला नाही. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याने रुग्णांचे प्राण धोक्यात येतात, तर पालक चिंतेत असताना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. समस्येचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. आता आम्हाला न्याय द्या, अन्यथा जन आंदोलन अटळ, असा भावनिक आक्रोश व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत ठोस कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. आणि काय अडचण जातं थोडं सांगा. तेवढं आहे काय. बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेलं नायगाव देशमुख हे गाव आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून जवळपास आज आपण या वर्षाला 1980वा प्रजासत्ताक दिन साजराच करत आहोत आणि स्वातंत्र्य दिन. तरी पण आम्हा नागरिकाला या या सर्व मायबाप जनतेला रोडसाठी जर पायवाट करायला लागत असेल आणि शासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा काही न मिळता फक्त शासनाकडून आम्हाला एक आश्वासन मिळतं, लोकप्रतिनिधीकडून फक्त आश्वासन मिळतं. जनता ही फक्त नायगाव देशमुखवासी जनता ही फक्त आश्वासनाच्या भरोश्यावर जगत आहे. आज लोकांची फार मोठी म्हणजे शेतकऱ्यांची समस्या आहे, शाळकरी विद्यार्थ्यांची समस्या आहे, लाईनची व्यवस्था आहे, समस्या आहे. म्हणजे एवढ्या काही समस्याला गाव ग्रासलेलं आहे. याच्याकडे काय शासन लक्ष देईल का, हीच आमची अपेक्षा आहे. आणि जो शासन म्हणतो की शिकेगा इंडिया तो बढेगा इंडिया, पण इथं गावातच शाळेचीच काही व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याची पण काही व्यवस्था नाही, तर शिक्षण होणार कुठून? शासनाने काय फक्त आमचं काय मत पाहायचं आहे का फक्त त्यांना फक्त बोलायचं आहे का? आम्हाला काही न्याय द्यायचा आहे की नाही, हीच मोठी समस्या आहे आमची. नमस्कार सर, मी गीता पंढरी नागुलकर. आमचा रोड खराब झाल्यामुळे आमचे लेकरबाळ शिक्षणात जरा अडचण येऊ राहिली. आम्हाला तर लवकरात लवकर रोड पाहिजे. यामुळे आम्ही सगळेजण विनंती करतो, आम्हाला पहिले रोड द्या. काय अडचण येऊन राहिली आपल्याला? आम्हाला जाय सर, आम्हाला अडचण येऊ राहिली. आमचे लेकरबाळ शिकायला ऑटोवाले लोक लवकर येत नाही, तर त्रास होते द्यायला. गाडी नाही का, बस नाही येत? बस येते सर, मुलीसाठी येते. मुलासाठी काय येते? तुम्हाला नागरिकांसाठी बस नाही आहे का? मुलीसाठीच आहे, पोरासाठी काहीच नाही. तुम्हाला नागरिकांना जायचं नाही नाही सर, देऊळगावला जायला लागते. काय कोणते काम किती बिमार असं म्हणून गाड्यावर गेलं सर आम्हाला जायला त्रास नाही. कोणाचा ऍक्सिडेंट होते, कोणाचं काय होते. आम्ही गरीब लोक, आमच्याजवळ कुठे पैसा राहणार आहे? ठीक आहे. काय तुमची काय आमचा पवित्र असा आहे, सगळे नागरिक इथे जमा आहेत सध्या. आता जवळपास आज बोललो आम्ही. आमचा विषय असा आहे, नायगावचा 2005 पासून जो रोड झाला तो 21 वर्षाले इथे गिट्टीचाही खडा नाही आहे. आणि गर्भावस्थेची महिला असो, रुग्ण असो, शाळे विद्यार्थी असो, वाटप लटकून जातात. आणि आमच्या गावले बस बी नाही आहे. आमचे मुद्दे खूप आहेत, आम्ही एक घेऊन चालला पाहिजे. आमचा मुद्दा पहिले आहे रोडचा, तो आम्हाला पूर्ण करायचा पहिले. हा मुद्दा आमचा पहिले करायचा. आणि माजी आमदार असो, सध्याचे विद्यमान आमदार असो, त्याला सर्वांना विनंती आहे तुमच्याकडून की यांनी हे प्रयत्न करावे, नाही तर जे नाव उभं होईल मोठं खूप.